मी आता बघा भाई, अनबिलिव्हेबल भाई, माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीये. माहिती तुम्हाला, पण तुम्हाला पण बघायचंय का? आम्हा दाखवतो हे बघ. अरे भाई काय क्रेझी यार. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग तुम्हाला आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आपल्याला रूम सोडून दुसरीकडे दिसत असेल, कारण मी आता मेट्रो स्टेशनला आहे आणि आता आपण चाललोय आपल्या जे कॉलेज टायमिंगला जे एक्सरसाइज करायचो ना. मी तुम्हाला म्हटलं होतं की मला बऱ्याच दिवसापासून जायचंय, तर आज त्याला योग आलाय. तरी पण मला थोडं लेट झाले, 7 वाजलेत आणि आता मी आपल्या रुबीवालच्या मेट्रो स्टेशनला आहे. इथून मला गार्डनला जायचंय आणि मग तिथून बघू कसं जायचं पुढं. आपली एफसी जे हनुमान टेकडी आहे, तर तिकडे चाललोय आपण आणि एकदम भारी, म्हणजे मी कॉलेज टाइम पासून तिथे एक्सरसाइज करायचो आम्ही सगळे मित्र. तर चला आता मेट्रोची वाट बघतोय आणि तुम्ही सकाळचं वातावरण बघू शकता यार, म्हणजे काय खतरनाक झालंय. थांबा तुम्हाला दाखवतो. बघू शकता मित्रांनो, सूर्य किती, म्हणजे बघा हे बघा भाई, काय खतरनाक वातावरण आहे. समोर आहे, तुम्ही आपलं गार्डन बघू शकता जे नेहमीच आपण तिथे एक्सरसाइज करायला जातो. वरून किती ग्रीन ग्रीन दिसते आणि किती गर्दी कमी आहे. म्हणजे यार लोकांना ना आता अवेअरनेस करण्याची गरज आहे की योगा करा, एक्सरसाइज करा, बाहेर पडा सकाळच्या पारी. लोक फक्त जॉब असेल तरच बाहेर पडायचं, नाही तसं काही बाहेर पडायचं त्यांचा काही विषयच येत नाही. चला जाऊया सकाळच्या पारी, मस्त तिकडे टेकडीवर जाऊन एक्सरसाइज करू. पहिले भारी टेकडी आहे, तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे आता तिथे थोडं डेव्हलपमेंट वगैरे केले नाही का, जिमचे साहित्य वगैरे आणून टाकलेत. चला जाऊया. मित्रांनो, आता पोहोचलोय आपण छत्रपती संभाजी मेट्रो स्टेशनला. चला 7:14 झालेत, लवकर जायचंय यार. हा ब्रिज बघू शकता तुम्ही, संध्याकाळी बघितला असेल मोस्ट ऑफ. आता सकाळी बघा काय नाही, आता सगळे म्हातारे लोक दिसणार तुम्हाला चालायला यायला, बाकी कोण नाही दिसणार. कपल लोक संध्याकाळी. तुम्हाला सांगितलंय ना, यंग जनरेशन मध्ये अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. एक्सरसाइज, योगा. आता मी मेडिकल फील्डच्या रिलेटेड, त्यामुळे मला सगळं माहिती की त्याचे किती फायदे. हे बघा समोर पण जे एक्सरसाइज वगैरे करायला येतात ते सगळे तुम्हाला आहे ना ओल्ड एज पीपल दिसणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आलोय जेम रोड क्रॉस करून आता फर्ग्युसनच्या मेन गेटला. आता इकडून एंट्री देतात ते काय माहित नाही, पण बघूया. एफसीच्या मेन गेटला तर आलोय. इथून नाही दिली तर मग समोरून जावं लागेल. त्यांचा लय विषय असू द्या सिक्युरिटीचा. थांबा बघू काय म्हणतात. चला, एक तर कळलं की सकाळच्या पारी थांबवत नाहीये, कारण विदाऊट आयडी ना आतमध्ये नाही सोडत. चांगलंय एक सिक्युरिटीच्या गोष्टीने पण, कारण आसपास तुम्हाला माहिती वातावरण कसं झालंय. महाराष्ट्राचं वातावरण लय गढूळ झालंय, गढूळ. लय भारी वाटतं यार कॉलेजमध्ये. त्याला इथून जाऊच नव्हतं वाटत, माहिती का. कॉलेज टायमिंगला जेव्हा होतं ना, इथंच राहू वाटत होतं. आणि ती टेकडी भाई सांग तुम्हाला दाखवतो आता कसलं खतरनाक आहे. हे बघा, इकडे वरती एक ग्राउंड आहे आणि इकडे खाली एक ग्राउंड आहे. लय खेळलेलं इकडे क्रिकेट वगैरे, कॉलेजच्या आमच्या मॅचेस वगैरे व्हायच्या इकडे. इकडे जिमनेशियम दिसते ना, आतमध्ये जिम आहे, आतमध्ये जिम वगैरे. चला जाऊ आपण. नाश्ता वगैरे काय नाही केला, खाली उतरल्यावरच करू नाश्ता वगैरे. चढायला चालू करू आता. 2 वर्षापूर्वी ना हा रोड वगैरे काहीच नव्हता. पुढं कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्याच्यामुळे ना हा रोड वगैरे केला असेल. नाही तिथे सगळं प्लेन होतं. मागं बघू शकता पूर्ण रोड झालाय आणि सगळं डोंगरा वगैरे कन्स्ट्रक्शन. भाई काय सगळे डोंगर खात चाललेत. कशाचं कन्स्ट्रक्शन आहे काय माहिती, आता बघावं लागेल. हे पहा, आत्ताशी का आपण डोंगराच्या बेसला आलोय. बेसला तुम्ही बघू शकता इकडे कन्स्ट्रक्शन झाले. हे कन्स्ट्रक्शन आम्ही कॉलेजला असताना नव्हतं. त्यानंतर बाकी सगळं एवढे मोठे डोंगर केलेत ना सह्याद्रीत. आता हा आपला एफसीचा टेकडी, हनुमान टेकडीला छोटी वाटते. चला जाऊ 1 बाय 1. वातावरण हे खाली खाली सगळं हे झाडांच्यात दिसतंय ना, सगळे एफसी आहे. त्याच्यानंतर समोर समोर पर्वती पण दिसते एकदम स्पष्ट. हे बघा ही पर्वती आहे. त्याच्यानंतर आहे ना, हे बघा तुम्हाला झूम करून दाखवत आता, आपला कोंढाणा म्हणजे सिंहगड. धुकं आहे ना, अजिबात धुकं नाही, फॉग नाही, एकदम क्लिअर दिसते. क्लिअर म्हणजे क्लिअर क्रिस्टल सारखा डायरेक्ट. त्याच्या घड्याळ्या वगैरे त्या डोंगराच्या आलेल्या आहे ना सगळे, त्याच्यावरचे 2 टावर वगैरे सगळं दिसते. बघा तुम्हाला दाखवता मग, ह्या 2 बिल्डिंगच्या मधून बघा मागे हे बघू शकता तुम्ही सिंहगडचं रौद्र रूप. भाई भाई पुण्याचा एक वाढतोय काय असं वाटतंय, सॉरी कमी होतंय. गोष्टीला क्लिअर क्रिस्टल दिसायला लागलेत. तिकडे पर बोबदेव घाट, कात्रजचा घाट सगळं दिसतंय इथून. चला जाऊया आता वरती. यस.
मित्रांनो आता आपण आलो डायरेक्ट डोंगरावरच हनुमान टेकडीवर. आणि हनुमानच मंदिर आपल्यापासून फक्त 20 मीटरच्या अंतरावर आहे. बघू शकता इथून एवढा चढायला आहे फक्त. पुढे गेलं लगेच मंदिर. आणि मी एकदम फास्ट चढलो, मलाच राहुल नाही की नाही का, मला असं वाटतं कधी मी वरती जाईल. हे बघू शकता मंदिर भाई जीर्णोद्धार झालाय मंदिराचा. पहिल्या मंदिराला रंगरंगोटीचं काम वगैरे काहीच नव्हतं केलेलं. एकदम भारी झाले. बजरंग बली की जय. भाई फक्त हे बघायला मी ना सकाळ सकाळी उठून आले. यांचा ना हनुमान टेकडीचा ग्रुप पण आहे आणि ते ना एकदम चांगलं काम करतात नाही का. तुम्हाला बाकी जागी दाखवतो. पक्ष्यांसाठी पाणी वगैरे ठेवायचं. नंतर पलीकडल्या साईडला जिम आहे बघा. तिकडे मागे ना जिम आहे. तिकडे जिम वगैरे. चला दर्शन घेऊ मारुतीरायाचं. अंजनीच्या सुत तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनी पुत्र पवन पुत्र श्रीराम भक्त हनुमान की जय. बजरंग बली की जय. जय सिया राम जय सिया राम जय सिया. मारुतीरायाचं तर दर्शन झालं, पण मारुतीराय एवढ्या नाही ऐकत. ते म्हणतो काहीतरी व्यायाम व्यायाम करावा लागेल. तर चला आता एक्सरसाइज करू थोडीफार. मित्रांनो आपण जेव्हा खाली होतो ना तेव्हा तिथून तरी ना सिंहगडचं व्ह्यू फक्त बिल्डिंग वगैरे दिसत होत्या मध्ये, एवढं काय क्लिअर नव्हतं दिसत. पण तुम्ही आता बघा भाई, अनबिलिव्हेबल. माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीये. व्हायचंय तुम्हाला पण बघायचंय का? आम्हाला दाखवतो हे बघा. अरे भाई काय क्रेझी यार, खतरनाक. हे बघा हे बघा हे बघा, ते 2 टॉवर त्याच्यावरचे एकदम स्पष्ट दिसते. आता माझ्या फोनची कॅमेरा क्वालिटी एवढी भारी नाहीये, नाही तर तुम्हाला अजून झूम करून दाखवलं असतं. हे बघा पूर्ण झूम करते बघा. भाई क्रेझी खतरनाक. आणि इथं आम्ही बसतो बघा, ही जी खालची जागा आहे ना, या दगडांवर वगैरे इकडे बसून आम्ही मस्त व्ह्यू घ्यायचो संध्याकाळी सूर्यास्त तुले भारी दिसतो इथून. आणि आपण थोडं लवकर आलो असतो आपल्याला सनराईज पण दिसला असता. हे पाण्याचे टाके वगैरे केले तिकडं, पहिले काहीच नव्हते. मोठं जंगल आहे पलीकडे, आराई हिल्स आहे. इकडून जर तुम्ही ह्या टेकडून जर खाली उतरले ना, तर तुम्हाला आपला सिम्बॉयसिसचा रोडला सेनापती बापट रोडला उतरतो खाली. आणि इकडे खाली उतरल्यावर एफसी रोडला अशी मध्ये टेकडी आहे, हनुमान टेकडी. आणि ते जे तुम्हाला हे दिसतं ना, ते टोकासारखं काहीतरी, समज झूम करतो. इथून खाली जायला रोड आहे तिकडं. त्याच्यापासून लोक इकडून चलून जाऊन इकडे चलत जाऊन खाली उतरतात. तर मित्रांनो आता आपला एक्सरसाइज वगैरे झालेला आहे आणि आता योगा करायचा आहे. आणि हीच ती जागा आहे जिथं कॉलेज टायमिंग पासून आपण ना योगा वगैरे करतो. तर आता टेकडीवर भरपूर काही ना इक्विपमेंट्स वगैरे आले ते जिमचे, पहिले काहीच नव्हतं. जे तुम्ही ग्रीन साईड्स मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकले बघा, तर ते इक्विपमेंट्स वगैरे टेकडीचा जो ग्रुप आहे हनुमान टेकडी मंडळ म्हणून, तर त्यांनी आणलेत वाटते. आणि बाकी काही नाही, UV वगैरे एन्जॉय केला, एक्सरसाइज वगैरे मस्त झाली, सपाट्या वगैरे. तर आता आपलं स्ट्रेचिंग करायचंय, चला करूया. आपला एक्सरसाइज वगैरे योगा झाला, थोडा पेपर वगैरे वाचला. किती किती गँग जमा झाली सगळी. चला चलो चलो शेर लोक. घेतलं का? नाही मित्रांनो, तुम्ही चांगले असाल ना, आपण म्हणजे जे आपण स्वतः चांगले असलो ना, तर आपल्याला लोक पण तसेच भेटतात. बघा आता मी जस्ट ना दर्शन आधीच केलं होतं आणि जस्ट आपल्याला एक मंदिराचा फोटो काढायचा होता. मग तिकडे गेलो तर काकांनी आपल्याला प्रसाद दिला आणि नारळ आणि खडीचा पण प्रसाद दिला. चांगलं वाटलं यार, म्हणजे नाही का, लोक चांगले आहेत रे, सगळे चांगले, जग चांगले. जर तुम्ही चांगले असाल तर. आपला आता एक्सरसाइज वगैरे झालाय, आता चाललोय खाली, थोडा नाश्ता वगैरे करू गेल्यावर आणि मग निघू आपल्या परतीच्या प्रवासाला. काय काय शब्द आठवतात यार, परतीचा प्रवास. वा 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 वा, दिवसेंदिवस माझी मराठी अशी सखोल होत चालली, सखोल. लय लय असतं ठीक आहे. कारण पहिल्यापासून इथं म्हणजे
शुभम शुभम नावाचा मित्र होता माझा कॉलेजचा, शुभम राठोड म्हणून. आता तो बीडला असतो. तो आणि मी, आमचं कायम बाई. तो मला त्याच्या रूमवरून आवाज द्यायचा. आम्ही तिथं आमचं शार्प टायमिंग सांगितलं ना 6 बाई तिथं असणार आम्ही. आमच्या दोघांची रेस लागायची नाही का. फुल आम्ही एकमेक पळत यायचो वरती, कोण सगळ्यात आधी येते. तेव्हापासून या टेकडीशी नातं जोडलं गेले आणि हे आता शेवटच्या श्वासापर्यंत राहणार. मित्र तर नाहीये. चला, डोळे भरून येते तर नाही का. लय इमोशनल आहे रे भाई, मी लय इमोशनल आहे. इच्छाशक्ती पाहिजे रे. तुमच्याकडे जर इच्छाशक्ती असेल ना, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. इच्छाशक्तीच्या जोरावर आजपर्यंत माणसाने काय काय नाही केलं. राजाचा रंक झालाय, रंकाचा राजा झालाय. इच्छाशक्ती, फक्त एक इच्छाशक्ती तुम्हाला आहे ना टॉपला घेऊन जाऊ शकते डायरेक्ट. आता बघा ना, जर मी ठरवलं असतं मला झोपायचंय, जाऊ दे काय जाऊन होणार आहे. मला एवढे चांगले लोक नसते भेटले, माझं एवढं दर्शन नसतं झालं, मला एवढा सिंहगड आता तर कसला क्लिअर दिसतंय एकदम, तो नसतं दिसला. भाई आपल्याकडे खूप खूप कमी दिवस आहे. आपण ऑलरेडी आता 30 क्रॉस करायला आलोय. आता 2-4 वर्ष 30 पण क्रॉस होऊन जाऊ. त्याच्यामुळं मेमरीज कलेक्ट करत चला. जॉब करताय मान्य आहे, पण जॉब काय तुम्हाला 24 आवर नसतो. त्यातला थोडा वेळ काढून का व्हायना असं कुठेतरी येत जा. कपल वगैरे बसले आता डिस्टर्ब नको करायला. चला जाऊया. हात पण दुखायला लागला नाही का सारखं पकडून पकडून. आणि मित्रांनो, हा आपला प्रसाद आहे. आता चालता चालताच खाऊया. खूप गोड आहे. मित्रांनो पोहोचले आता ग्राउंडवर. बघू शकता अजून पण पोरांच्या मॅचेस चालू आहे. बाय FC ला आहे ना परत 10-11 वाजेपर्यंत मॅचेस चालतात. आता आपण नाही थांबू शकत, आपल्याला परत पुढे ड्युटीला जायचं, इव्हिनिंग ड्युटीला. टपाल केंद्र किती जुने बघा FC चे. आहे का कुठं टपाल दिसले तुम्हाला? आई जग किती पण डिजिटल होऊ द्या, पण FC ना बोर्ड लावायचं काय सोडणार नाही बाई. बाई पुणे विद्याचं माहेर घर. इथं तुम्हाला काहीतरी वेगळं दिसणार डायरेक्ट. ठीक आहे, आता चाललोय नाश्ता करायला कॅन्टीनला. बघू काय भेटते, पोहे वगैरे सँडविच वगैरे भेटेल थोडंफार, नाही तर काय दुसरं काय आहे का बघूया. कारण जेव्हा मी कॉलेजला होतो ना तेव्हा हे सगळं काही नव्हतं. तुम्हाला मी मागच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलं की जस्ट फक्त आता आहे ना IMDR कॅन्टीन झालेलं आहे. IMDR कॅन्टीन होतं तिकडं, इकडं आपलं एक दुसरं कॅन्टीन होतं, पण आता हे नवीन झाले. समोर बघू शकता तुम्ही. चला जाऊया. मित्रांनो, आपण आहे ना FC च्या बाप्पा मिसळ कॅफे मध्ये आलो होतो आणि आता पोहे घेतलेत. ठीक आहे, पोहे ट्राय करू आता. मिसळ घेणार होतो पण म्हटलं नको जास्त ट्राय करा, नाही का कशी टेस्ट वगैरे लागते काय माहित नाहीये. चला खाऊया. तर मित्रांनो, आता आपण आहे छत्रपती संभाजी महाराज मेट्रो स्टेशनवर आणि ना आता चाललोय रुबी हॉलकडे. मेट्रो यायला अजून आहे ना 2 मिनिटं आहे अजून. लय अर्जंट लागली होती यार, त्याच्यामुळे मध्ये काही व्हिडिओ नाही बनवता आला. 2 नंबर 1 नंबर सगळ्यात लागलं होतं जोरात. चला आता वाट बघतोय, येईलच. येतीच येते काय तिकडं लांबून दिसते, कॅमेऱ्यात नाही दिसणार मला तुम्हाला दाखवायला. चला सक्सेसफुली आज मॉर्निंग तर स्पेंड झाली. आता जायचं इव्हिनिंग ड्युटीला यार. आता मस्तपैकी जाऊन जरा फ्रेश वगैरे होऊ.